सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाचा पुण्यात जनआक्रोश मोर्चा। मोर्चाला पृथ्वीराज चव्हाण, मनोज जरांगे, सुरेश धस यांच्यासह रोहित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती। दम असेल तर जरांगेंनी कुठे यायचं ते सांगावं, लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांगेंना प्रत्युत्तर। चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा, हाकेंची मागणी। नागपूरच्या गोरेवाड्यातील 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू एव्हियन फ्लूमुळे झाल्याचा अहवाल। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ सरपंच परिषदेकडून गुरुवारी पंचायतीमध्ये कामबंद आंदोलन। सरपंच, सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कायदा करण्याची संघटनेची मागणी। सीईटी परीक्षांच्या तारखात बदल होणार। सीबीएसई, मानसशास्त्र आणि एलएलबीची प्रवेश परीक्षा एकाच दिवशी आल्यानं वेळापत्रकात सुधारणा। नव्या तारखांची लवकरच घोषणा। राजमाता जिजाऊ जन्मोत्सव आठवड्यावर, तरीही सिंदखेड राजा प्रशासन सुस्त। अजूनही साफसफाईची प्रतीक्षा। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजेची उत्सुकता। नंदुरबार जिल्ह्यातल्या अतिदुर्गम अक्कलकुव्यामध्ये रेशनचा काळा बाजार। गावकऱ्यांच्या सतर्कतेनं आदिवासींच्या हक्काचं रेशन गुजरातला पळवताना पंचनामा केला। सातपुड्यामध्ये पुन्हा गारठा वाढला। नंदुरबारमध्ये तापमान 9 अंशांच्या खाली, तर मुंबईमध्ये गेल्या 3 दिवसांपासून उकाडा। पुढचे 2 दिवस मुंबईमध्ये तापमानातली वाढ कायम राहण्याचा वेधशाळेचा अंदाज। तुळजाभवानीचं तुळजापूर लवकरच रेल्वेच्या नकाशावर। धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा 18 महिन्यात पूर्ण होणार। राणा जगजित सिंग यांच्याकडून कामाची पाहणी। भारतानं 10 वर्षांनंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावली। 5व्या कसोटीतही 6 गडी राखून लाजिरवाणा पराभव। दारुण पराभवामुळे रोहित, विराट, जडेजाच्या अपयशावर चोहो बाजूंनी टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।